श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पितृपंधरवाड्यातील खास उपाय व तोडगे आज आपण पाहणार आहोत. सर्व पितृ अमावस्या उपाय कोणते आहेत? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. रोज सकाळी ओम पितृभ्यो नमः 11 वेळा म्हणा, कारण पितरांचं स्मरण केल्याशिवाय श्राद्ध पूर्ण होत नाही. तसेच फायदा, घरात शांतता आणि नात्यात गोडवा टिकतो. दररोज शिजवलेला भात, तूप, तीळ कावळ्याला द्या. त्यामुळे कावळा हा पितरांचा दूत मानला जातो. फायदा, पितर संतुष्ट होऊन अन्नधान्याची कधीही कमतरता राहत नाही. पितृपंधरवाड्यात मांसाहार, मद्य, कांदा, लसूण टाळा, कारण हे तामसिक पदार्थ मानले जातात. फायदा, सात्विकतेमुळे पितरांची कृपा सहजपणे मिळते. श्राद्धांच्या दिवशी सकाळी कपडे धुवू नयेत, कारण तो दिवस फक्त पितरांच्या तर्पणासाठी मानला जातो. फायदा, पितर आनंदित राहतात आणि घरात सुख समाधान वाढतं. पितृपंधरवाड्यात रोज पक्ष्यांना धान्य द्या, कारण ते पितरांचे संदेशवाहक मानले जातात. फायदा, घरात लक्ष्मीचा वास टिकतो. श्राद्ध कर्म नेहमी जमिनीवर बसून करा, कारण नम्रता व आदर व्यक्त होतो. फायदा, पितर प्रसन्न होऊन संततीचं रक्षण करतात. श्राद्धाच्या दिवशी कुत्र्याला अन्न द्या, कारण धर्मरूपी दूत मानला जातो. फायदा, घराचं रक्षण होतं आणि संकट दूर होतात. नारळ, तूप, तीळ अर्पण करा, कारण हे पितरांना सर्वाधिक प्रिय आहेत, हे तुम्हाला देखील माहीत आहे. फायदा, वंशवृद्धी आणि धनवृद्धी होते. रोज संध्याकाळी दक्षिणेकडे तुपाचा दिवा लावा, त्यामुळे कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहे. अकाळी मृत्यूचे संकट टलते आणि रक्षण मिळतं. शिजवलेल्या अन्नाचा थोडा भाग जमिनीवर ठेवा, कारण हे पितरांसाठी नैवेद्य असतो. फायदा, घरात अन्नधान्याची टंचाई राहत नाही. पितृपंधरवाड्यात नवीन कपडे वापरू नका, कारण हा काळ स्मरण व साधेपणाचा आहे. फायदा, यामुळे अनावश्यक खर्च टलतो व तसेच समाधान वाढतं. रोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा किंवा म्हणा, कारण विष्णूंच्या स्मरणाने पितरही तृप्त होतात. फायदा, पितरांचं रक्षण आणि सुख समृद्धी मिळते. पितृपंधरवाड्यात शक्य असल्यास गीतेचे वाचन करा, कारण धर्मशास्त्रात गीतेचे पठण पितरांना अर्पण मानलं गेलं आहे. पितृपंधरवाड्यात शक्य असल्यास गीतेचे वाचन करा, कारण धर्मशास्त्रात गीतेचे पठण पितरांना अर्पण मानलं गेलं आहे. फायदा, पितर आनंदित होऊन सर्व अडचणी दूर होतात. तामसिक अन्न टाळून फक्त सात्विक अन्न सेवन करा, कारण सात्विकता ही श्राद्धाची खरी ओळख आहे. यामुळे फायदा, मनशांती आणि आध्यात्मिक प्रगती होते. पितृपंधरवाड्यात ग्रहप्रवेश, साखरपुडा, लग्न असे मंगळकार्य टाळा, कारण हा काल पितरांच्या स्मरणाचा आहे. फायदा, अपशकुन टलतात आणि कार्य निर्विघ्न होतं. या दिवशी सकाळी तर्पण पिंडदान जरूर करा, कारण हा दिवस ज्याच्या मृत्यूतिथी माहीत नाही अशा सर्व पितरांना अर्पण मानला जातो. फायदा, संपूर्ण वंशाला पितरांचा आशीर्वाद लाभतो. अमावस्येला भात, तीळ, तुपाने केलेले अन्न पितरांना अर्पण करा, कारण हे पदार्थ पितरांना प्रिय आहेत. फायदा, घरातील दरिद्रता दूर होते. या दिवशी कुत्रा, गाय, पक्षी यांना अन्न देणं विसरू नका, कारण हे सर्व पितरांना पोचवण्याचे माध्यम मानले गेले आहे. फायदा, घरात सुखशांती व धनवृद्धी होते. ओम अनंताय नमः मंत्र जपा, कारण अनंत व विष्णू हे पितरांना तृप्त करणारे देव आहेत. फायदा, आयुष्यातील संकट नाहीशी होतात. ओम अनंताय नमः मंत्र जपा, कारण अनंत व विष्णू हे पितरांना तृप्त करणारे देव आहेत. फायदा, आयुष्यातील संकट नाहीशी होतात. या दिवशी पिंडदान नसलं तरी मनापासून पितरांना स्मरण करा, कारण भावनांचं अर्पण हेच श्राद्धाचं खरं स्वरूप आहे. फायदा, घरात पितरांचं रक्षण कायम राहतं. या दिवशी देवघरात जास्त सजावट करू नका, कारण पितृपक्षात साधेपणा हेच प्रमुख मानलं जातं. फायदा, पितर समाधानी होतात आणि घरात सुखशांती राहते. सकाळी उपाशी पोटी तिळाचं पाणी पितरांना अर्पण करा, कारण तिळाचं जल पितरांना तृप्त करतं. फायदा, घरातील क्लेश, कर्जबाजारीपणा
कमी होतो. तसेच जुनं झाड किंवा फांदी अनावश्यक तोडू नका, कारण पितरांचा वास झाडाभोवती मांडला जातो. जुनं झाड किंवा फांदी अनावश्यक तोडू नका, कारण पितरांचा वास झाडाभोवती मांडला जातो. तसेच फायदा, घरावर पितरांची छत्रछाया कायम राहते. जमिनीवर थोडं गाईचं दूध व तांदूळ शिंपडा, यामुळे कारण हे पितरांना अर्पण मानलं जातं. फायदा, कुटुंबात आरोग्य आणि सुखसमाधान वाढतं. ओम पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा, कारण या मंत्राने पितरांचा आशीर्वाद लवकर मिळतो. फायदा, वंशाचा उद्धार होतो. घरातील अडथळे नष्ट होतात. या दिवशी दुधात काळे तीळ टाकून दक्षिणाभिमुख बसून तर्पण द्या, कारण हे शास्त्रोक्त पद्धत आहे. फायदा, पितरांना शांती मिळते. तसेच घरात समाधान टिकतं. घरात जास्त जोरात गाणी, टीव्ही, डीजे वाजू नका, कारण पितरांच्या श्राद्ध काळात शांतता, पवित्रता महत्त्वाची असते. फायदा, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. मातीच्या भांड्यात पाणी ठेवा व प्राण्यांना द्या, कारण पाणीदान हे पितरांना पोहोचतं असं मानलं जातं. यामुळे फायदा, घरात समृद्धी व समाधान वाढतं. या दिवशी कांदा, लसूण, मांसाहार टाळा, कारण अशा पदार्थांनी श्राद्धाचं पुण्य कमी होतं. फायदा, सात्विकता वाढते व घरात आरोग्य आणि सुख नांदतं. या दिवशी देवघरातील देवाच्या माळा किंवा फूल बदलू नका, कारण पितरांचं पूजन मुख्य मानलं जातं. देवाची सजावट गौण असते. फायदा, पितरांचा आशीर्वाद घरभर सुख समाधान वाढवतं. सर्व पितरी अमावस्याला पितरांची क्षमा मागा, कारण कधी न कधी आपण नकळत चूक केलेली असते. यामुळे फायदा, त्या क्षमतेमुळे घरातील दोष नाहीसे होतात आणि आयुष्यभर पितरांचं रक्षण मिळतं. पांढऱ्या तांदळाच्या पुऱ्या करून गाईला खाऊ घाला, कारण गाईला दिलेलं अन्न थेट पितरांपर्यंत पोचतं असं मानलं जातं. यामुळे फायदा होतो. वंशातील अडथळे दूर होतात आणि समृद्धी टिकून राहते. या दिवशी देवघरातील देवाच्या माळा किंवा फुलं बदलू नका, कारण पितरांचं पूजन मुख्य मानलं जातं. देवाची सजावट गौण असते. फायदा, पितरांचा आशीर्वाद घरभर सुख समाधान वाढवतं. या दिवशी पानं, फुलं तोडणं टाळा, कारण हा काळ वनस्पतीमधील दैवी ऊर्जा पितरांसाठी असतो. फायदा, घरात आरोग्य आणि सकारात्मकता वाढवते. सर्व पितरी अमावस्येला हे उपाय नक्की करून पहा. सर्व पितरी अमावस्येला पितरांसाठी पिंडदान आणि तर्पण करावे. पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. गरीब ब्राह्मणांना अन्न, वस्त्र आणि दान द्यावे. तसेच घरगुती वातावरणात सात्विक आहाराचे पालन करावे. हे उपाय केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील समस्या दूर होतात असे मानले जाते. सर्व पितरी अमावस्याचे उपाय. श्राद्ध आणि पिंडदान. या दिवशी ज्ञात अज्ञात पितरांसाठी श्राद्ध आणि पिंडदानाची विधी केले जातात. हे विधी केल्याने पितरांच्या आत्म्याला मोक्ष मिळतो असे मानले जाते. तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि पिंपळाच्या झाडाखाली सात्विक अन्न ठेवावे. तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी आणि दिवा ठेवावा, कारण पिंपळावर पितरांचा वास असतो असं मानलं जातं. दान धर्म. गरजू लोकांना अन्न, कपडे आणि पैशाचे दान करावे. या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. सात्विक आहार. घरगुती वातावरणात सात्विक शुद्ध अन्नाचे सेवन करावे आणि मांसाहार टाळावा. आरोग्य आणि आध्यात्मिक कल्याणासाठी हा उपाय महत्त्वाचा आहे. दिवसभर जप आणि ध्यान. या दिवशी पितरांचे स्मरण करून मंत्र जप आणि ध्यान करणे फलदायी ठरते असे मानले जाते. या उपायामुळे पितरांना शांती मिळते आणि ते वंशजांना आशीर्वाद देतात असे पुराणात सांगितले आहे. अशा प्रकारे पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृपंधरवाड्यातील हे खास उपाय व तोडगे नक्की करून पहा. सर्व पितरी अमावस्याचे नियम कोणते व उपाय ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.